Welcome students. Let us start on page number 59. 59 पान नंबरवरती इंग्लिश वर्कशॉप दिलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी पुस्तके काढून पान नंबर 59 वरती पहा. लिस्ट द कॅरेक्टर्स दॅट हॅव appeared so far in the play. List all the characters. या नाटकामधील सर्व पात्रांची यादी तयार करा. मग आता हे पात्र कोणकोणते, तर फर्स्ट पार्टमध्ये 54 पान नंबरपासून 55 पान नंबरपासून फर्स्ट गार्ड, सेकंड गार्ड, डिसायपल, किंग, फोर्थ गार्ड, थीप, मर्चंट, ब्रिकलेयर, मॉर्टर मेकर, पॉटर आणि मनी लेंडर्स डॉटर आणि मनी लेंडर. साधारणपणे एवढे पात्र येतात. तर वर्गपाठाच्या वहीमध्ये वर नाव टाकणे, लिस्ट ऑल द कॅरेक्टर्स दॅट हॅव ॲपियर्ड सो फार इन द प्ले. आन्सर हे सगळे नावं लिहून काढा. इथपर्यंत समजलं. नंबर 2, लिस्ट ऑल द डिफरंट टायटल्स दे यूज टू ॲड्रेस द किंग. मग आता ज्या ज्या पात्रांनी राजाला उद्देशून जे बोलणं केलेलं आहे त्या बोलण्यामधील एक्सप्रेशन्स म्हणजे टायटल्स त्यांची एक यादी बनवा. फॉर एक्झाम्पल, ओ माय लॉर्ड, काइंड किंग, लव्हिंग किंग, अशा प्रकारचे अनेक शब्द त्यात वापरले, त्याची एक यादी बनवा. नंबर 3, कॉपी द एक्सक्लेमेशन्स फ्रॉम द प्ले. या नाटकामधून कमीत कमी ॲट लिस्ट 5 सेंटेन्सेस दॅट ॲपियर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य शोधा आणि ते लिहा. उद्गारवाचक वाक्याची खूण कोणती आहे, तर ते वाक्य व्हॉट किंवा हाऊने सुरू झालेलं असतं आणि त्या वाक्याच्या शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क दिलेला असतो. तर असे किमान 5 वाक्य शोधून लिहा. फॉर एक्झाम्पल, हाऊ बोरिंग, ओ मोस्ट ग्रेट किंग. असे तुम्हाला 10-15 वाक्य सापडतील, पैकी 5 लिहा. नंबर 4, कॉपी द ऑर्डर्स, कॉपी द कमांड्स मीन्स इम्परेटिव्ह सेंटेन्सेस फ्रॉम द प्ले. दिलेल्या नाटकामधून इम्परेटिव्ह सेंटेन्सेस IMPERATIVE इम्परेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य, म्हणजेच ऑर्डर्स म्हणजेच कमांड्स, या वाक्यांना ओळखण्याची खूण हे वाक्य नेहमी म्हणजे आज्ञार्थी वाक्य नेहमी क्रियापदाच्या मूळ रूपाने सुरू होतात, शेवटी पूर्णविराम दिलेला असतो. या वाक्याचा कर्ता हा यू असतो, तो मानलेला किंवा समजलेला असतो, तो वाक्यात प्रत्यक्ष दिसत नाही. या वाक्यातून आज्ञा किंवा हुकूम व्यक्त केलेला असतो. असे तुम्हाला
30-40 वाक्य सापडतील. फॉर एक्झाम्पल, फेच द मर्चंट ॲट वन्स किंवा समन द मॉर्टर मेकर ॲट वन्स अशा पद्धतीचे वाक्य नव्हे. तुम्ही वरच्या भागामध्ये लिस्ट द कॅरेक्टर, लिस्ट ऑल द डिफरंट टायटल्स, कॉपी द एक्सप्लेनेशन, कॉपी द ऑर्डर्स, यूज युअर इमॅजिनेशन अँड राईट व्हॉट ईच ऑफ. All these examples are started with verb number 1 and they give us some kinds of orders. That's why all these 5 or 6 sentences are imperative sentences. So find out more and more sentences from the lesson and try to write it. Number 5, use your imagination and the details from the play and draw the map of Andheri Nagari. Use your imagination. तुमच्या कल्पनाशक्ती आणि नाटकातील वर्णन यांच्या आधारे अंधेरी नगरीचा एक नकाशा तयार करा. हे आपल्याकरता एक वेगळं चॅलेंज आहे, एक वेगळं आव्हान आहे, एक वेगळा प्रश्न आहे. या प्रश्नाचा खरोखर आनंद घ्या. आपण नेहमीच लिहितो, आता आपल्याला आपल्या कल्पनेने अंधेरी नगरी कशी असावी, कशी आहे, तिथला राजा कसा असेल, त्याचा दरबार कसा असेल, त्या दरबारामधले लोक कसे उभा राहत असतील, राजाने अशा प्रकारच्या आज्ञा केल्यानंतर त्याचे शिपाई हसत असतील का, त्यांच्या मनामध्ये असा विचार येत असेल का आपला राजा खरोखर बिनडोक आहे, बिनडोक्याचा आहे, त्याला फारसं काही कळत नाही. आपल्या नगरीमध्ये जिकडं तिकडं अंधाधुंदी कारभार चाललेला आहे. अंधाधुंदी कारभार कशावरून आपल्याला कळतो का त्या राजाच्या दरबारामध्ये एक चोरी करणारा चोर येऊन सांगतो का माझा पार्टनर चोरी करता करता मेला. याचा अर्थ काय होतो, तर सगळंच एकदम लूज, म्हणजे इथं कुठल्याही प्रकारचं त्या राजामध्ये सामर्थ्य पण नाही. उगाच आपला तो राजा आहे म्हणून आहे, म्हणून त्या नगरीचं नावच आहे अंधेरी नगरी. आणि बेबंद राजा म्हणजे चौपट राजा का ज्याच्या निर्णयाला कुठल्याच प्रकारची किंमत नाही, किंवा तो एकदम आपल्या भाषेमध्ये मठ्ठ ट ठ ड आणि ढ असा तो आहे. तर कल्पनेने या नगरीचा एक नकाशा तयार करा. इथपर्यंत कळालं. नंबर 6, राईट व्हॉट ईच ऑफ द फॉलोइंग शुड हॅव सेड आफ्टर लिसनिंग द कंप्लेंट अगेन्स्ट हिम ऑर हर. मग प्रत्येकाने राजाला सांगितलं की तुम्हाला फासावर जावं लागेल. मग त्यामध्ये डॉटर असेल, पॉर्टर असेल, मॉर्टर मेकर असेल, ब्रिकलेयर असेल किंवा मर्चंट असेल, ते या सगळ्यांनी काय स्पष्टीकरण दिलं तर ते स्पष्टीकरण आपल्या पुढं लिहावयाचं आहे. शोधा, सापडेल. व्हॉट शूड द किंग हॅव सेड टू द थीप. व्हॉट शूड द किंग हॅव सेड टू द थीप. त्या राजाने ज्या वेळेला तो चोर त्या दरबारामध्ये आला त्यावेळेस त्या राजाने चोराला काय सांगायला पाहिजे होतं, तुम्हीच जाणू शकता का राजाने काय सांगायला पाहिजे होतं. द किंग शूड हॅव सेड द थीप दॅट इट वॉज द फॉल्ट ऑफ हिम अँड हिज फ्रेंड ऑल्सो अँड नॉट ऑफ द मर्चंट. त्या चोराला ठणकावून सांगायला पाहिजे होतं का तुझा अपराध आहे, तुझ्या मित्राचा अपराध आहे,
यामध्ये मर्चंटचा काही दोष नाही. ॲज दे हॅड एंटर्ड हिज हाऊस विथ द इंटेन्शन ऑफ स्टिलिंग व्हेन हिज फॅमिली वॉज अवे, सो ही अँड हिज फ्रेंड वेअर टोटली रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट हॅड हॅपन्ड. जे घडलंय त्या सगळ्यांना जबाबदार तू आणि तुझा मित्र आहे. दॅट्स वाय आय अरेस्ट यू. आता मी तुला अटक करतो. अँड हँग ऑन द फ्रीट. आणि तुलाच मी काय करतो, एकदा सुळावरती चढवतो. असं त्या राजाने त्या चोराला म्हणणं अपेक्षित होतं, परंतु तो बोलला नाही किंवा म्हणला नाही. त्याच्या पुढचा प्रश्न, विल द थीप ॲपियर इन अ कोर्ट ऑन हिज वे. विल द थीप ॲपियर ऑन हिज ओन वे इन द कोर्ट. त्या कोर्टामध्ये त्या चोराने यायला पाहिजे होतं का. वाय डज धिस थीप डेअर टू डू सो. आणि अशा प्रकारचं धैर्य हा राजाच्या समोर कसं त्याने केलं. म्हणजे कुणी एखादा चोर स्वतःहून न्यायालयामध्ये किंवा दरबारामध्ये हजर राहील का. आणि असं धाडस त्या चोराने करावं का, असा याचा अर्थ आहे. विल अ थीप ॲपियर इन अ कोर्ट ऑन हिज ओन अँड व्हाय डज थीप डेअर टू डू सो. असं धाडस याने करावं का. तर प्रत्येकाचं उत्तर भिन्न राहील, कारण हा पर्सनल रिस्पॉन्सचा भाग आहे, वैयक्तिक प्रतिसाद. तर एखादा म्हणेल अ थीप विल नेव्हर ॲपियर इन द कोर्ट ऑन हिज ओन. एखादा चोराने स्वतःहून दरबारामध्ये हजर होता कामा नये किंवा होऊ नये. धिस थीप डेअर्स टू डू सो बिकॉज द किंग ऑफ हिज किंगडम वॉज नॉट पॉवरफुल. यातून काय दिसतंय, द किंग वॉज अनएबल. हा राजा असमर्थ आहे. ही वॉज नॉट पॉवरफुल. तो अत्यंत शक्तिशाली नाही. दॅट्स वाय ऑल द रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ हिज किंगडम वेअर नॉट सो स्ट्रिक्ट. या राज्याचे नियम कोणतेही कडक नाहीत, म्हणून अशा प्रकारच्या घटना घडत आहेत किंवा होत आहेत. इथपर्यंत कळालं. हा झाला तुमचा इंग्लिश वर्कशॉपमधील भाग. यानंतर लँग्वेज स्टडी म्हणजे भाषा अभ्यास. लँग्वेज स्टडी म्हणजे भाषा अभ्यास म्हणजेच ग्रामरचा भाग. तर रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड फाइंड द सब्जेक्ट अँड द व्हर्ब इन ईच ऑफ द सेंटेन्सेस. दिलेल्या वाक्यरचनेमधील कर्ता आणि क्रियापद ओळखा. मग आता सेंटेन्स वाक्य आहे सब्जेक्ट आणि व्हर्ब. मग आता यू आर अ स्ट्रेंजर. वाक्याचा कर्ता कोणता आहे सांगा आता. यू हा कर्ता आहे. क्रियापद कोणता आहे आर. ते कोणता आहे तर हेल्पिंग व्हर्ब. पुन्हा कर्ता कोणता आला आय. क्रियापद कोणता आला सहाय्यकारी क्रियापद एम. पुढच्या वाक्यात यू हॅव हर्ड. यू हा करता, हॅव सहाय्यकारी क्रियापद, हर्ड मुख्य क्रियापद मेन व्हर्ब. चौथ्या वाक्यात ही मस्ट पे. सब्जेक्ट कोणता असावा ही. सहाय्यकारी क्रियापद मस्ट, पे व्हर्ब नंबर 1. द किंग विल नॉट हँग मी. दिलेल्या वाक्यात द किंग सब्जेक्ट, विल व्हर्ब auxiliaries or helping verb and hang is main verb. इथपर्यंत कळालं. नंबर 10, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड टिक द वन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. कॉपी देम करेक्टली. दिलेल्या वाक्यरचनेमध्ये 7 वाक्यात पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन म्हणजे कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा. आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज. दिस इज द ॲक्टिव्ह व्हॉइस सेंटेन्स. इथं करता काहीतरी क्रिया करतोय.
That's why it is active voice. I am especially impressed by the fact. दिलेल्या कर्त्यावरती आय एम इम्प्रेस्ड, मी प्रभावित झालो. कशामुळं? बाय द फॅक्ट. दॅट्स वाय इट इज पॅसिव्ह व्हॉइस. आय एम क्वाईट हॅपी अबाउट इट, त्याच्यामुळं मी अत्यंत आनंदी आहे. दिस इज ऑल्सो अ पॅसिव्ह व्हॉइस. आय बेग फॉर जस्टिस, सब्जेक्ट प्लस वर्ब नंबर 1. आय बेग, मी क्षमा याचना करतो. म्हणून हे वाक्य मी काहीतरी क्रिया करतो म्हणून ॲक्टिव्ह व्हॉइस. डॅश डॅश माय फादर माय फ्रेंड वॉज इन्स्टंटली किल्ड, सब्जेक्ट प्लस वॉज ऑर वेअर प्लस वर्ब नंबर 3. इट इज पॅसिव्ह व्हॉइस. माय हाऊस हॅज बीन रिसेंटली बिल्ड, माझं घर हे अलीकडे बांधलं गेलं, म्हणजे कोणत्या तरी घटनेमुळं. म्हणजे माय हाऊसवरती क्रिया झाली. इथं हॅज प्लस बीन प्लस व्हर्ब नंबर 3 आलेला आहे, म्हणून पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन. इट इज द फॉल्ट ऑफ द ब्रेकर, हेही पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. म्हणून दिलेल्या वाक्यातले ॲक्टिव्ह व्हॉइस किंवा पॅसिव्ह व्हॉइस ओळखा. हे ओळखण्याकरता सर्वांच्या इयत्ता 8वीच्या वहीमध्ये व्हॉइसचा भाग आपण शिकत असताना ॲक्टिव्हचे सूत्र आणि पॅसिव्हचे सूत्र दिलेले आहेत किंवा दिलेले होते. हे बारकाईने पहा, म्हणजे सगळे वाक्य जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा हे आपल्याला कळून जाईल का हे वाक्य कोणत्या व्हॉइसमध्ये आहे. इथपर्यंतचा भाग कळाला. गाईडचा, रिलायबलचा कशाचाही आधार घ्या, परंतु अभ्यास जास्त करा. इथपर्यंत आपण पाहिलं. उद्या आपण पाहणार आहोत पार्ट नंबर 2 ऑन पेज नंबर 60. तोपर्यंत थांबूया. ओके, ऑल द बेस्ट. हॅव अ नाईस डे टू एव्हरीवन.